नमस्कार मंडळी, मी तुमची आवडती चिवचिव चिमणी. माझ्या हॅपी बर्थडे चॅनलमध्ये स्वागत आहे. मी खूप दिवसांनी भेटले आणि तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे एक मस्त रेसिपी. रेसिपीचं नाव आहे बटर पनीर पालक. तर इथे लागणाऱ्या वस्तू आहेत मीठ, ही पालक, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची हे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून ही एक प्युरी मिक्स केली आहे. मिक्सरमध्ये मिक्स करून हे पनीर आहे, साखर, मसाल्याचे सगळे आणि पाणी. तर आता आणि हे बटर आहे. आता तुम्ही इकडे बघालच, हे पालक पनीर खायला अतिशय मस्त लागतं. जसं पनीरची भाजी असते तसंच पालक पनीर असतं. त्याच्यामध्ये पालक ॲड असतो म्हणून त्याचं नाव पालक पनीर असतं. तर हे बघू शकता, बटर आपलं आता वितळायला लागलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे जी मी तुम्हाला सांगितली ना, ग्रीन ते पालकची प्युरी. म्हणजे त्याच्यामध्ये पालक, तुमच्या घरात जे कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, धनिया काय असेल ते तुम्ही त्याच्यात मिक्स करून हे बटरच्या याच्यामध्ये ही ग्रेव्ही ॲड करायची आहे. ते बघू शकता फ्रेंड्स, किती छान असं बटरमध्ये वाटत आहे, ग्रीन कलर. हे बघू शकता. आता याला एक बारीकशी उकळी काढायची. बटरमध्ये मिक्स असल्या कारणाने याला चवही अतिशय छान येते. तुम्ही घरात जेवायला भातासोबतही घेऊ शकता, पोळीसोबत, चपाती, भाकरी, चपाती, तुमच्या घरी जे म्हणत असेल त्याच्यासोबत तुम्ही हे घेऊ शकता. हे बघू शकता. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची हळद, चाट मसाला, पावभाजी मसाला, सांबार मसाला, हे किचन किंग मसाला, हिंग आणि तुमच्या चवीप्रमाणे तिखट. किचन किंग मसाला घातल्याने कारण म्हणजे आपल्या याला चव छान येते. तुम्ही कसुरी मेथी पण थोडीशी तुम्ही याच्यात ॲड करू शकता. कुठल्याही स्टोअरमध्येही कसुरी मेथी मिळून जाते. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायची तुमच्या चवीप्रमाणे साखर. तिखट, मीठ, साखर हे तुमच्या चवीप्रमाणे ॲड करून घेऊ शकता. आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे मीठ. हे सगळं तुमच्या याच्याने करून घ्या. आणि मी तुम्हाला इतके व्हिडिओज पाठवते, तुम्ही ते बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा. आता बघू शकता इथे फ्रेंड्स, किती मस्त असा रंग पण आला आहे. हे बघू शकता. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि थोडा त्याच्यात ॲड करायचं आहे पाणी. हे ग्रीन करू शकता. याच्यावर तुमच्या घरात जर क्रीम असेल वरून अशी ती गोल करून घालू शकतात चकरीसारखी, तरीही ते उत्तम दिसतं. तर हे बघू शकता आपली प्युरी. तर याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे ही आपली जी चटणीचं मिक्सरचं भांड्यामध्ये जे राहतं ना, त्या थोडंसं ॲड करायचं आहे. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे कच्चे पनीर. आपण कच्चे घातले ते बघा, म्हणजे तसंच घालतात म्हणा. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यात काजू फ्राय करूनही घालू शकता. काजू, मटार घालण्याची जर तुम्हाला आवश्यकता खरंच असेल, तुम्हाला वाटतंय की खरंच गरज आहे, तर घाला. नाहीतर घालण्याची आवश्यकता नाही. हे कच्चेच मस्त खायलाही उत्तम, आरोग्यासाठी पण छान आहे कारण तो पनीर आहे. आरोग्यासाठी उत्तम. तर आता थोडंसं याला उकळू द्यायचं. आरोग्यासाठी उत्तम, घरगुती पालेभाजी. दररोज पालेभाजी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल, म्हणजे पालकाचीच भाजी दररोज होत असेल, तर तुम्ही ही रेसिपी घरात ट्राय करून बघा. घरात तुम्ही मग पनीर याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्राय करूनही घालू शकता. काजू घालू शकता. तुमच्या घरी थोडे ड्रायफ्रुट्स घालण्याची तुम्हाला जर गरज वाटली तर घाला. तर आता बघू शकता असे पनीर दिसतात पण छान बघा.
हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला मी दाखवते आहे किती छान वाटते बघा हा पनीर. व्हाईट ग्रीनमध्ये व्हाईट मस्त. तुम्हाला वाटलं तर गोल्डन करून घ्या. पनीरला जसं आपण भाजीच्या केलेलं तसं सुद्धा करू शकता, नाहीतर तुम्ही असंही घालू शकता. असं घातलं तर सगळ्यात छान चव येऊ शकते. हे बघू शकता फ्रेंड्स, किती छान वाटतंय. घालायचं असेल तर कांदा घालू शकता, कोथिंबीर वरनं घालायची. तुम्हाला जर वाटलं तर याच्यात तुम्ही बारीक चिरून किंवा खिसून कांदा घालू शकता, तुम्हाला जर वाटलं तर. आता हे बघू शकता किती मस्त वाटत आहे. उकळी पण छान फुटत आहे. उकळी भारी फुटली ना. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला असेच व्हिडिओ पाठवत नाही. तुम्ही त्याला बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज फ्रेंड्स. म्हणजे मी आणि सबस्क्राईब पण करा. आता वरून घालायचं आहे मस्त बटर. फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनल्सना. मी जे तुमच्यासाठी व्हिडिओज पाठवते त्यांना बघा. व्हिडिओज पण आणि शॉर्ट्स पण बघा, सगळं बघा. मग मी तुम्हाला असेच मस्त मस्त भन्नाट व्हिडिओज पाठवत राहील. हे बघू शकता फ्रेंड्स, किती मस्त. हे बघा, पनीर आपण कच्चे घातले त्यामुळे खाताना तर मस्त वाटणार. कारण तो जो पालकाचा जो ज्यूस असतो ना तो पण घेतला जातो. आणि पालकाचा म्हणजे ज्यूस पिल्याने अंगात प्रोटीन्सची कमतरता होत नाही आणि पाण्याची पण होत नाही कमतरता. त्यामुळे ह्याच्यात पण पालक असेल, जर पालकाची भाजी मुलं टाळटाळ करत असतील तर हे बनवून तुम्ही त्यांना नक्की देऊ शकता. तर आता हे बघू शकता फ्रेंड्स, किती मस्त अशी वाफादार अशी मस्त बटर पालक पनीर. मुलं भाजी खात नसतील तर तुम्ही हे त्यांना आवर्जून द्या. हे मुलं आनंदाने खातील. आणि इट हिअर इज रेडी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.